नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी शक्ती या चॅनलवरती. बघा, आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपल्याशी वाद घालणाऱ्या, सतत आपल्याला त्रास देणाऱ्या, प्रत्येक गोष्टीत आपला अपमान करणाऱ्या आणि घरामध्ये सतत आपल्याला टार्गेट करणाऱ्या त्या प्रत्येक व्यक्तीला धडा शिकवण्यासाठी एक अत्यंत पॉवरफुल उपाय सांगणार आहे. बघा, बऱ्याच वेळा असं होतं की आपल्याच घरातली लोक आपल्याला त्रास देतात, आपल्याच कुटुंबातली लोक आपल्याशी शत्रुत्वाने वागतात. कधी कधी आपण ज्या व्यक्तीवरती खूप प्रेम करतो तीच लोक आपला विश्वासघात करतात. कधी आपल्या घरातले आपले शत्रू असतात, तर कधी आपल्या घराच्या बाहेर आपले शत्रू असतात. जेव्हा जेव्हा हे शत्रू आपल्याला त्रास देतात, आपल्या कामात अडथळे आणतात, सतत विघ्न आणतात, आपल्याशी भांडण करतात, वाद घालतात, आपल्याला सुचत नाही, काय करू ते समजत नाही, यावरती कुठला उपाय करावा तेही आपल्याला दिसत नाही. पण आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे 3 अत्यंत पॉवरफुल उपाय सांगणार आहे, ज्यापैकी एक जरी उपाय तुम्ही केला तर तुमच्या आयुष्यात तुम्हाला होणारा हा त्रास कायमचा संपेल. जो कोणी तुम्हाला त्रास देतोय, तुम्हाला टार्गेट करतोय, तो अक्षरशः सुधारेल. आता यासाठी सगळ्यात पहिला उपाय मी तुम्हाला सांगणार आहे, जो कुठल्याही अमावस्येच्या दिवशी करायचा आहे. कुठलीही अमावस्या, प्रत्येक महिन्याला अमावस्या येते, त्या अमावस्येच्या दिवशी हा पहिला उपाय करायचा. या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे नारळ. छान पाणी असणारा एक नारळ घ्यायचा, त्यावरती असणारी थोडीशी सालं काढून घ्यायची. नारळ स्वच्छ पाण्याने धुवायचा, त्यावरती थोडंसं गोमूत्र घालायचं, पुन्हा स्वच्छ पाणी घालायचं. छान हा नारळ धुवून पुसून थोडासा सुकवून घ्यायचा. आता या नारळाच्या वरती कोळशाने, बघा कोळसा, जो काळा कोळसा असतो, आपण चूल वगैरे पेटवतो, लाकडं पेटवतो, त्याचा जो कोळसा असतो तो, किंवा कुठे आजूबाजूला भट्टी असेल, जे लोक मका वगैरे भाजतात त्यांच्याकडे पण कोळसा असतो, तो फक्त गॅसवर थोडासा गरम करायचा की हा काळा कोळसा होतो. जो कोळसा घेतलेला आहे त्या कोळशाने नारळाच्या वरती शेंडी समोर राहील अशा पद्धतीने हा नारळ पकडायचा आणि त्या नारळावर कोळशाने त्या व्यक्तीचं नाव लिहायचं, जो व्यक्ती आपल्याला खूप त्रास देतोय. कुणीही, घरातलं, शेजारचं, पाजारचं, जे कुणी असेल त्या व्यक्तीचं त्या नारळावरती नाव लिहायचं. आता हा जो नारळ आहे, हा नारळ सुरुवातीला सगळ्यात आधी स्वतःवरून उतरवायचा, कारण तुम्हाला त्रास होतोय, तुमचा अपमान होतोय, तुम्हाला टार्गेट केलं जातंय, तुम्हाला अपयश येतंय, म्हणून हा नारळ 7 वेळा स्वतःवरून उतरवून घ्यायचा. त्यानंतर हाच नारळ घराच्या 4 कोपऱ्यांना स्पर्श करायचा. घराचे जे 4 कोपरे असतात चहूबाजू, त्या चहूबाजूंना हा नारळ स्पर्श करायचा. ठीक आहे. इतकं केल्यानंतर हा जो नारळ आहे हा काळ्या रंगाच्या कापडात बांधायचा. एक काळ्या रंगाचं असं छान कापड घ्यायचं, त्याच्यामध्ये नारळ ठेवायचा, गाठ मारायची, पोटली तयार करायची. तयार केलेली पोटली सुरुवातीला 2ही हातांमध्ये घ्यायची. जो कुठला शत्रू तुम्हाला त्रास देतोय, सतत तुमच्या कामात अडचण आणतोय, त्या व्यक्तीचा तिथे एक चेहरा डोळ्यासमोर आणायचा. त्याच्यानंतर जो मंत्र सांगते तो मंत्र म्हणायचा. मंत्र आहे ओम ह्रीम क्लीम, ओम ह्रीम क्लीम. त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं, ओम ह्रीम क्लीम प्रशांत, वश वश स्वाहा. ओम ह्रीम क्लीम तृप्ती, वश वश स्वाहा. ओम ह्रीम क्लीम समीर, वश वश स्वाहा. ओम ह्रीम क्लीम नीता, वश वश स्वाहा. ज्या व्यक्तीचं नाव घ्यायचं त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आणि 21 वेळा हा मंत्र म्हणायचा. आता हा नारळ जो आहे हा आपल्या घरात गुप्त ठेवायचा. बाहेरचा शत्रू असेल, घरातला शत्रू असेल, कुठलाही शत्रू असेल, पण हा नारळ घरात ठेवायचा. घरात कुठेही असा ठेवा जिथे कुणी बघणार नाही, कुणी त्या नारळात स्पर्श करणार नाही, किंवा कुणीही तिथे हात लावायला वगैरे जाणार नाही. अशा पद्धतीने हा नारळ तुम्हाला गुप्त ठेवायचा आहे. त्याच्यानंतर हा नारळ जो आहे हा 1 महिनाभर त्याच ठिकाणी ठेवायचा आहे, पूर्ण महिनाभर. पुढची अमावस्या येईपर्यंत हा नारळ हलवायचा नाही. जेव्हा पुढची नेक्स्ट अमावस्या येईल तेव्हा हा जो नारळ आहे हा नारळ तिथून काढायचा. जिथे कुठे तुम्ही ठेवलेला आहे तिथून हा नारळ काढायचा. घराच्या बाहेर जायचं. जिथे कुठे मोकळी जागा असेल, कुणी तुम्हाला काही विचारायला येणार नाही, टोकायला येणार नाही, किंवा काय करते आहेस असे काही प्रश्न विचारणार नाहीत. नारळ जेव्हा तुम्ही घराबाहेर घेऊन जाल तेव्हा कापडा सगट घेऊन जायचा. लक्षात ठेवा, घराच्या मागे बघायचं नाही, किंवा जातानाही कुणाशी बोलायचं नाही.
हा नारळ तिथे घेऊन गेला की त्याच्यानंतर एखादा दगड असेल, काही असेल, त्याच्यावरती हा नारळ फोडायचा, फेकून द्यायचा. जे नारळाचे तुकडे होतील ते तिथेच फेकून द्यायचे, टाकून द्यायचे. घरात येण्यापूर्वी हातपाय धुवायचा आणि मग घरात यायचं. हा उपाय फक्त एकदाच करण्याची गरज आहे. एकदाच तुम्ही करून बघा, तुम्हाला या एका महिन्यात अनुभव यायला सुरुवात होईल. ज्या व्यक्तीचं नाव त्या नारळावर तुम्ही लिहिलं होतं ती व्यक्ती पूर्णतः सुधारून जाईल. त्या नारळामध्ये त्या व्यक्तीचे सर्व वाईट गुण, तुम्हाला देणारा त्रास, त्याच्या मनात असणारी तुमच्याबद्दलची कुठलीही वाईट, म्हणजे तुमच्याबद्दल काही तो वाईट विचार करत असेल, विचारसरणी, ते सगळं त्या नारळामध्ये खेचून जाईल. आणि जेव्हा पुढच्या अमावस्येला हा नारळ तुम्ही घराच्या बाहेर फेकाल किंवा फोडाल, तेव्हा लक्षात ठेवा, त्यासोबत त्या व्यक्तीने तुमच्यासोबत जे केलं होतं, करणार होता, करत असेल, अजून काही असेल, ते सगळंच्या सगळं त्या क्षणात नष्ट होईल. त्यानंतर मात्र तुम्हाला इतका चांगला अनुभव येईल की तो व्यक्ती तुमच्याकडे येतोय, तुमच्याशी बोलतोय, तुमच्याकडे अट्रॅक्ट होतोय, तुमचे सल्ले घेतोय, म्हणजे तुमच्याकडनं सगळी विचारपूस करतोय, हे तुम्हाला अनुभव येईल. आता दुसरा उपाय सांगतेय. दुसऱ्या उपायासाठी लागणार आहे लिंबू. हिरवं पिवळं, म्हणजे खूप हिरवं नको, खूप पिवळं नको, असं एक छान लिंबू घ्यायचं आहे. जे लिंबू तुम्ही घेणार आहात ते स्वच्छ पाण्याने तुम्हाला धुवायचं आहे. लिंबू धुतल्यानंतर बघा, हा उपाय कुठल्याही शनिवारी किंवा अमावस्येलाच करायचा आहे. लिंबू स्वच्छ धुतल्यानंतर तुम्हाला या लिंबाच्या एका बाजूला तुमचं नाव लिहायचं आहे आणि दुसऱ्या बाजूला त्या शत्रूचं नाव लिहायचं आहे. जो तुम्हाला त्रास देतोय, टार्गेट करतोय, त्याचं नाव लिहा. पेनाने लिहा, कुठल्याही पेनाने लिहा, चालेल. दोन बाजूला, लिंबाच्या दोन बाजूला दोनही नावं लिहून झाली की त्याच्यानंतर एक तार घ्यायची किंवा एक लोखंडी खिळा घ्यायचा, चूक घ्यायची, लोखंडाची कुठलीही गोष्ट घ्या आणि ती लोखंडाची वस्तू जिथून तुम्ही त्या शत्रूचं नाव लिहिलंय त्या शत्रूच्या नावातून जी लोखंडाची वस्तू घेतलेली आहे ती टोचा आणि तुमचं नाव तुम्ही ज्या दिशेला लिहिलेलं आहे त्या दिशेला ते निघेल अशा पद्धतीने ते टोचा. म्हणजे आरपार ती तार निघाली पाहिजे, लोखंडाची वस्तू निघाली पाहिजे, अशा पद्धतीने तिथे त्या लिंबाला ते टोचा. आता हे जे लिंबू आहे, हे लिंबू एक 5 मिनिटं आपल्या देवघराच्या समोर घेऊन बसा. त्या लिंबामध्ये जे लोक त्रास देतात, ज्याचं नाव तुम्ही त्याच्यावर लिहिलं आहे, त्याचा म्हणजे ते सगळं नष्ट होण्यासाठी, त्या व्यक्तीचा त्रास तुमच्या आयुष्यातून कायमचा दूर होण्यासाठी प्रार्थना करा. त्याच्यानंतर हे लिंबू घराच्या बाहेर घेऊन जा आणि हे लिंबू जसं आहे तसंच लांबपर्यंत फेकून द्या, टाकून द्या. घरात येण्यापूर्वी हातावर पायावर पाणी घ्या आणि मग घरामध्ये या. बघा, हा उपायसुद्धा तुम्हाला एकच शनिवारी किंवा एकच अमावस्येला करायचा आहे. पुन्हा पुन्हा करायची गरज नाही. एकदा करून बघा. त्या व्यक्तीचा त्रास, त्या व्यक्तीने केलेला छळ किंवा जो काही असेल ते सगळं त्या लिंबासोबत तुमच्या घराच्या बाहेर जाईल. तिसरा उपाय जो आहे हा कुठल्याही शनिवारच्या दिवशी करायचा आहे. या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे लोखंडी तवा. लोखंडाचा एक तवा घ्यायचा, तो उबडा घालायचा. घराच्या दक्षिण दिशेला आसन घालून बसायचं. आपल्या समोर लोखंडाचा एक छान तवा घ्यायचा, तो उबडा ठेवायचा. म्हणजे ज्यात भाकरी आपण करतो, भाजी बनवतो, तो खाली जाईल आणि त्याचा खालचा भाग वर येईल अशा पद्धतीने तो उबडा घालायचा. आता या लोखंडाच्या तव्यावरती 2 कापराच्या वड्या ठेवायच्या, थोडी पिवळी मोहरी ठेवायची, थोडी काळी मोहरी ठेवायची, याच्यामध्ये थोडे काळे तीळ घालायचे. आता हा कापूर पेटवायचा, प्रज्वलित करायचा. कापूर पेटल्याबरोबर त्यात घातलेली मोहरी, तीळ हे सगळं तडतडायला लागतील. जसं हे पेटेल तसं त्यामध्ये तमालपत्र सोडायची. तमालपत्र 7 सोडायची. 7ही तमालपत्रांवरती त्या व्यक्तीचं नाव लिहायचं, जो व्यक्ती तुम्हाला त्रास देतोय, ज्या व्यक्तीने तुमच्या आयुष्यात तुम्हाला टार्गेट केलंय, सतत बाधा आणतोय, करणी करतोय, कुणी घरातल्या शेजारचं कुणी, त्या व्यक्तीचं फक्त त्या तमालपत्रावरती नाव लिहायचं. नाव लिहित असताना शक्यतो काळ्या रंगाचा पेन घ्या. 7ही तमालपत्रांवरती नाव लिहून तुम्हाला एक त्या अग्नीमध्ये सोडायचे आहे. प्रत्येक वेळ तमालपत्र त्या तव्यावरती सोडत असताना, म्हणजे त्या अग्नीमध्ये प्रज्वलित करत असताना तुम्हाला त्या व्यक्तीचा चेहरा डोळ्यासमोर आणून त्याचा नाश होत आहे किंवा त्याच्या विकृतीचा नाश होत आहे एवढंच तुमच्या डोळ्यासमोर ते चित्र आणायचं आहे. हा उपायसुद्धा एकदाच करायचा आहे. या उपायाने सुद्धा तुमच्या आयुष्यात तुम्हाला त्रास देणारी, सतत छळ करणारी कितीही कुठलीही व्यक्ती असेल ती सुधारून जाईल. खूप साधे सोपे 3ही उपाय आहेत. नक्की करा आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा. श्री स्वामी समर्थ.